जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम जय राम जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ जो वदे अच्युत सर्व काळ दयाच्या चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोषी दयाच्या चिंतने तरतील दयाच्या चिंतने तरतील दोषी राशी पातकांच्या दळतील राशी पातकांच्या दळतील राशी पातकांच्या इच्छिरज चरणीची देव चरणीची माते देव इच्छिरज चरणीची देव चरणीची माते आवत चालते मागे मागे धावत चालते मागे धावत चालते मागे दयाच्या चिंतने तरतील दोष दह्याच्या चिंतने तरतील दोषी चिंतने तरतील दह्याच्या चिंतने तरतील दोषी राशी पातकांच्या जळतील रासे पातकांच्या काय त्या उरले वेगळे आणि काय त्यावरले वेगळे आणि काय त्या उरले वेगळे काय त्यावरले वेगळे अनेक नायक दया कंठी कुंडनायक दया करणे कुंडनायक दया करणे दयाच्या चिंतने तरतील दोष दह्याच्या चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोष दह्याच्या चिंतने तरतील दोष दळतील राशी पातकांच्या दळतील रासे पातकांच्या दळतील रासे पातकांच्या म्हणे देव भक्ताचा संगम तुका म्हणे देव भक्ताचा संगा म्हणे देव भक्ताचा तुका म्हणे देव भक्ताचा संगा नाम त्रिवेणीचा देव गणाम त्रिवेणीचा त्रिवेणीचा दयाच्या चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकांच्या धडकेल रास रखुमाई हरी विठोबार खुमाई जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई बार खुमाई हरि हरि विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई हरि हरि हब्बार खुमाई जय 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 विठोबार खुमाई हरि विठोबार जय जय विठोबार जय विठोबार पवित्र तो दे वाणी पुण्यवंत पवित्र तो दे वाणी पुण्यवंत पवित्र तो वाणी पुण्यवंत पवित्र तो वाणी पुण्यवंत
जळतील राशी पथकाच्या जळतील राशी
जळतील राजे पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो वधे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव चिरज चरणेची माती धावत चालते मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जयाकंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या महायोग पीठ तटे भीमरत्या वरम पुंडरीका यदा तुम इंद्रै समागत तिष्ठन्त मानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन
संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्य त्रिजरणी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानि पावनेभ्यो श्री अगस्ते नमो नमः मस्तक माझा पायावरी मस्तक माझा हा मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा या वार करे संताचा या वार करे हा मस्तक माझा पायावरी वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा मस्तक माझा पायावरी वार करे संताचा वार करे हो संताचा वार करे संताचा संताचा मस्तक माझा पायावर या यावर करी संतांच्या पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो दे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या भगवान नाम चिंतना करता अधिष्ठान दैवत भगवान हनुमंतरायाच्या आदिशक्ती मूळ मातेच्या प्रांगणामध्ये भगवान अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या जगदुरुसी संत तुकाराम महाराजांच्या या पवित्र दरबारात म्हणून दाखवलेला अभंग वारकरी संप्रदायातील महान भगवत भक्त श्री क्षेत्र देहनिवासी वैराग्यसे परमूर्ती जगदुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा ज्यांच्या कृपेनं आपल्याला भगवत दर्शन होणार आहे त्यांची ओळख करून देणारा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला हरे विठाला अभंग तुकोबाराचा आहे. तुकोबारा या अभंगातून आपल्याला साधूची ओळख करून देत आहेत, संतांची ओळख करून देत आहेत. त्या साधूचा त्या संतांचा अधिकार सांगतायत आणि त्यांची जर सेवा आपण केली तर आपल्याला प्राप्त होणारं फळ सांगतायत. विठ्ठला विठ्ठला हरे विठाला विठाला वक्त्याचं कर्तव्य या नात्यानं प्रसंगानुसार काहीसा परिहार देणं गरजेचं आहे. म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये पार पडत असलेला आपला हा अखंड हरिनाम उत्सव आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा गाथा पारायण सोहळा महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान परमश्रद्धेय जगद्गुरु द्वाराचार्य महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्णदासजी महाराज लहवीतकर बाबांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेनं अव्याहतपणाने या ठिकाणी सुरू आहे. आणि या उत्सवामधल्या आजच्या या 4थ्या दिवसाच्या मी म्हणलं तुमचं लक्ष आहे का नाही पाहू सगळं 5व्या दिवसाच्या कीर्तनाच्या निमित्तानं आपल्यासारख्या मोठ्या माणसांच्या दर्शनाचा हा योग आहे. खरं म्हणजे परमश्रद्धेय लहवीतकरजी महाराजांचं बाबांचं कीर्तन अगोदर होऊन गेलंय आणि त्यानंतर कीर्तन करायचं म्हणजे मोठं दिव्य असतं पाटील. परंतु मात्र या ठिकाणी त्यांची नियोजित तारीख तिथपर्यंत होती आणि म्हणून त्यांच्याच मार्गदर्शनानं चालू असलेल्या या सप्ताहामध्ये हा सप्ताहाचं कीर्तन करण्याचा योग आहे. या निमित्तानं अनेक सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गणेशजी महाराज एरंडेंच्या मार्गदर्शनानं तुकोबराचं गाथा पारायण या ठिकाणी चालू आहे. याचबरोबर या कीर्तनाच्या निमित्तानं जी अनेक सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यामध्ये आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक गायनाचार्य आपल्या अकोले संगमनेर तालुक्याची गान कोकिळा नंदू महाराज पांडे या ठिकाणी उपस्थित आहेत. नंदू महाराज घुले त्यांच्या प्रती या ठिकाणी अंतःकरणपूर्वक सद्भाव व्यक्त करतो. आपल्या अकोले संगमनेर तालुक्यातल्या युवा पिढीच्या वारकरी संप्रदायाचं वैभव
आमचे सन्मित्र स्नेही गोड गायनाने गोड स्वभावाचे धनी आमचे प्रवीणजी महाराज पांडे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तरुण पिढीची आमची सगळी भजनी मंडळी उपस्थित आहेत. याशिवाय या कीर्तनाच्या निमित्तानं वारकरी संप्रदायाचं वैभव आमच्या लिंगेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री भक्तिपरायण मृदुंगरत्न सचिनजी महाराज चौधरी ते आणि त्यांची सर्व विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या प्रती अंतःकरण श्रद्धा व्यक्त करतो. घराची कळा अंगण सांगतं, बरोबर ना? काय 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 घराची कळा अंगण सांगतं, तसं गावची कळा त्या गावचं मंदिर सांगत असतं बरं का. गावची कळा त्या गावचं मंदिर सांगतं. सांस्कृतिक वैभव म्हणजे मंदिर असतं. ग्रामपंचायत किंवा प्रशासकीय इमारती या जशा त्या गावातल्या राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या लोकांची जागृती किंवा जाणीव किंवा समज सामाजिक जाणीव त्या ठिकाणी दर्शवतात, तसे गावची मंदिर हे त्या गावची त्या ठिकाणी सांप्रदायिक अशा स्वरूपाचं वैभव असतं. आणि म्हणून या गावातलं हे आपलं मंदिर पाहिलं आणि अतिशय मनाला प्रसन्न वाटलं की इतकं भव्यदिव्य मंदिर या ठिकाणी आपण उभारलेलं आहे. जगद्गुरु तुकोबरायाचं त्या ठिकाणी वैकुंठ गमनाच्या प्रतिकृत असलेली मूर्ती आपण बसवलेली आहे. हनुमंतरायाची पण प्रशस्त मूर्ती त्या ठिकाणी आहे. पांडुरंग माता रुक्मिणी आई साहेबांची मूर्ती देखील त्या ठिकाणी अतिशय प्रशस्त आपण बसवली. मूळ माता हे आपलं आदिशक्ती अधिष्ठान आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं प्रशस्त असं मंदिर आपण सर्व ग्रामस्थांनी उभारलंय. मनापासून तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी या प्रमुख कार्यकर्त्यांना आणि समस्त ग्रामस्थ मंडळी विशेष करून तरुण मंडळी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद आहे. माझं भाग्य की अशा या पर्व काळावर इतक्या या भव्यदी वास्तूमध्ये त्या ठिकाणी कीर्तन करण्याचा हा योग येतोय. आपल्या गावाचं आणखी एक गोष्ट खूप चांगली मला वाटली जी माझ्यासहित प्रवीण महाराज सचिन महाराज या सगळ्यांना जाणवली असेल की पहिल्या रामकृष्णारीपासून एवढ्या गर्दीनं आपण या ठिकाणी येत आहेत. नाही तर एरवी अशी सवय लागली की 8:45 भाविक येत असतात. काही भाविक तर त्याच्यानंतर येतात म्हणा, पण सगळ्यांनी ॲडजस्ट करून घ्यायला लागतं. आपण मात्र एवढ्या लवकर अगदी या ठिकाणी आलेला आहात हे अतिशय खूप चांगली भावना त्या ठिकाणी आहे. आपल्या सगळ्यांच्या मनात परमार्थाबद्दलची जागृती आहे. आणि मगाशीच मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्हाला आठवत नाही तेव्हापासून हा सगळा सप्ताह या ठिकाणी चाललेला आहे आणि त्याचाच परिणाम आहे. ती सारखं प्रबोधन शिवाय अधिकार संपन्न महात्म्यांचं आपण ऐकलंय. ललितकर महाराज असतील त्यांचं नियोजन जिथे जिथे असतं तिथे खूप चांगल्या प्रकारचं श्रवण घडतं. खूप अधिकार संपन्न महात्म्यांना त्यांना त्या गावात आणण्याची खूप त्यांची तळमळ त्या ठिकाणी असते. आणि दुसरं त्या गावातली मंदिरं पण खूप चांगली प्रशस्त त्या ठिकाणी असतात. आपलं रामेश्वर असेल, आपलं खंडेश्वर असेल, आपलं हे गाव असेल, अशा अनेक गावांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी मंदिरांचं काम सप्ताहांचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मोठे मोठे यज्ञ त्या ठिकाणी ते नेहमी करत असतात. आणि अशा या आपल्या गावामध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं या सेवेचा हा योग आहे. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये देवाबद्दल विशेष प्रेम आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, भाव आहे. आणि म्हणूनच आपण कीर्तनाच्या मंडपात आहे. एरवी बऱ्याच वेळेला असे लोक आपल्याला भेटत असतात. ते म्हणतात महाराज तुम्हाला घडतं, देव तुम्हाला बोलवतो, तुमच्याकडून करून घेतो, तुम्ही नशीब घेऊन जन्माला आले, आम्हाला मरायला सुद्धा सवड नाही. भेटत नाही का अशी माणसं आपल्याला? खरं म्हणजे आपण त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे लगेच. का बरं? ते बिचारे कधीतरी सवड काढून मरतील तरी. इतका पूर्ण वेळ सगळी माणसं संसार प्रपंचात आहे. अशात आपण इथे आले आहात याचा अर्थ आपल्या मनात विशेष प्रेम आहे. काही माणसं आता मंदिराच्या समोरून जात होती. तुमचं तोंड माझ्याकडे, माझं तिकडे, त्यामुळे तुम्हाला दिसत नाही पण मला दिसत होतं. काही माणसं अशी मंदिराच्या समोरून गाडीवर इकडे जात होती, काही तिकडून इकडे जात होती. जाता जाता प्रवीण महाराज ते गाडीवर जाता जाता असं करतोय. प्रेम नाही का त्यांच्या मनात देवाबद्दल? ज्या अर्थी मान हलवली याचा अर्थ प्रेम आहे, पण उतरून खाली यायला मात्र तेवढा वेळ नाही. म्हणून मी बोललो तुमच्या मनात विशेष प्रेम आहे. विशेष प्रेमानं भक्ती परमार्थ साधना उपासना करतोय आपण, तरी आजवर केलेल्या भक्ती परमार्थ साधनेनं अजून आपल्याला देवाच्या सगुण किंवा निर्गुण रूपाचं दर्शन नाही. मी असं नाही म्हणत आपल्यावर देवाची कृपा नाही, आपल्यावर देवाची कृपा आहे. आपण या मंडपात बसून श्वास घेतोय. इकडे पहा माझ्याकडं. तुमची पोरं रोज आहे, लोकांच्या पोरं पहा ना इकडे. तुम्ही माझ्याकडे पाहा म्हणून मी पाटलाला म्हणलं मला पावडर द्या लावायला जरा थोडीशी. हा त्यांच्या घरात तिथं पेटा बांधला तिथे त्यांच्या भावाच्या. इकडे पहा. आपल्या मनामध्ये देवाबद्दल
विशेष प्रेम विशेष श्रद्धा आहे, पण तरी संतांनी वर्णन केलेल्या स्वरूपाची प्रचिती नाही. देवाची कृपा आहे का नाही? आपल्यावर देवाची कृपा आहे का नाही? आपल्यावर देवाची कृपा आहे का नाही? आता या मंडपात बसून आपण श्वास घेतोय, त्यानं ठेवलं म्हणून का आपण राहिलो म्हणून? म्हणा माझं मीच राहिलो म्हणून. त्यानं ठेवलंय ना महाराज, त्यानं ठेवलंय म्हणून आपण इथे आहे. आपल्या सगळ्यांची धारणा आहे, झाडाचं पान हलत असेल तर ती त्याची सत्ता आहे. वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. आणि मग झाडाचं पान त्याच्या सत्तेने हलतं, तर आपण सगळे जर या मंडपात बसून श्वास घेतोय, कोणाची कृपा आहे? त्याची कृपा आहे. चाल हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते हरिबिन. त्याची कृपा आहे, पण त्याच्या सगुण निर्गुण रूपाची प्रचिती नाही. कशावरून? परमार्थातला वेदांत शास्त्राचा नियम सांगतो, साध्याची प्राप्ती झाली की साधनाची आवश्यकता उरत नाही. इकडे पहा मावशा, साध्याची प्राप्ती झाली की साधनाची आवश्यकता उरत नाही. याचं सोप्या भाषेत भाषांतर सांगू. मुक्कामाच्या जागेपर्यंत जाऊन पोहोचलो तर प्रवास थांबला का चालू आहे? मुक्कामाच्या जागेपर्यंत पोहोचलो तर प्रवास थांबला. मी अकोल्याहून निघालो, रामेश्वर गेलं, धांदरफळ गेलं, इकडे तुमचं निमज खांडगाव ते सगळं गेलं, टोलनाका गेला, तिथून अलीकडचं आपलं चंदनापुरी गेलं, सरळ इकडे पुढे निघालो. या डेअरीपाशी जरा जास्त गर्दी दिसली. मला असं वाटलं इथंच गाव आलंय. बऱ्याच इमारती वगैरे गर्दी बाकीची हे सगळं दिसले. मी म्हणलं गाव आलंय, ही नेव्हिगेशनची बाई आपल्याला खोटा रस्ता दाखवू राहिली. तिच्या भरोशावर चाललो होतो ना मी. म्हणलं हिचा मार्ग चुकीचा दिसतोय, इथंच गाव आहे, हिला काही सावरगाव नीट माहिती नाही. मी तिथे थांबायला लागलो गाडीत. शेजारी जरा ते मला पावशी डॉक्टर भेटले होते, त्यांच्या पुढे आलो. आणखी एकाला विचारलं, म्हणलं का होते सावरगाव कुठे आहे? सावरगाव तळ. ते म्हणले पुढे राहिले ना, इकडे काय करतो? तुमच्याच गावचा माणूस मी फोटो काढून आणला. दाखव, कीर्तन संपलं दाखवतो मी तुम्हाला. हा तो तिथं 7 वाजले होते ना, ते म्हणजे 7 वाजले ना, इकडेच काय करतो बोंबलं दिंडत अजून. खरं सांगतो, तुमच्या मी फोटो काढून तुम्हाला संपल्यावर दाखवतो मी तुम्हाला. असं काही झालं नाही, मी बरोबर आलोय. एकदा इथपर्यंत 7 वाजता येऊन पोहोचायचं असं माझं ठरलं होतं. 7 वाजता मी इथे येऊन पोहोचलो. इथपर्यंतच्या प्रवासा करता वापरलेली गाडीची मला आता आवश्यकता राहिली नाही. साधन कशा करताय? साध्य प्राप्ती करता साधन आहे. साधनानंच घेऊन प्रवास करत राहणं, सारखा प्रवास करणं हे उद्दिष्ट नाहीये. त्या साधनानं प्रवास करताना कुठेतरी पोहोचणं हे उद्देश आहे. 7 वाजता इथे येऊन पोहोचायचं. 7 वाजता येऊन पोहोचलो. आता मला गाडीची गरज राहिली. जाताना नेणार आहे मी, बरं जाताना, त्याच्यामुळे मी डोळ्यासमोर ठेवली, जाताना नेणार आहे. पण तोपर्यंत मात्र आवश्यकता नाही. आता आपण सगळ्या माणसांच्या हातात साधन आहे. तुम्ही सगळी माणसं घरून सांगून आलात. काय सांगून आलात? कीर्तन पाहायला चाललो. काहींनी काय सांगितलं? सगळे सांगून आले की कीर्तन ऐकायला चाललो. ज्या अर्थी ऐकायला चाललो याचा अर्थ श्रवण नावाचं साधन आता आपल्यात आहे. नवीन प्रकारच्या साधनातलं पहिलं साधन काय आहे? श्रवणम. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मने. यांच्याकरता टाळ्या वाजवा एकदा. आमची सगळी बाळ गोपाळ मंडळी म्हणजे उद्याच्या येणाऱ्या वारकरी संप्रदायाचा उज्ज्वल भविष्य काळ आहे. विठाला विठाला हरे विठाला 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 विठाला. हे उद्या डॉक्टर होतील का नाही, वकील होतील का नाही, कीर्तनकार होतील का नाही, प्रवचनकार होतील का नाही, गायक होतील का नाही, वादक होतील का नाही, फार मोठे कोणीतरी राजकीय सामाजिक क्षेत्रातले होतील का नाही माहित नाही, पण माणूस झाल्याशिवाय राहणार नाही. हो, ते माणूस बनवण्याच्या शाळेमध्ये सध्या संस्कारात यांच्या पालकांना त्यांची येण्याची वाट पाहावी लागणार नाही. श्रावण असो नाही तर आषाढ असो, 12 महिने 7च्या आत घरात येणार ते बरोबर. इकडे पहा काय सांगत होतो मी. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये देवाबद्दलच्या विशेष श्रद्धेनं श्रवण नावाचं साधन आता आपण हातात घेऊन बसलो. ज्या अर्थी साधन हातात आहे याचा अर्थ साध्यापर्यंत पोहोचलो नाही. मग विशेष श्रद्धेनं भक्ती परमार्थ साधना उपासना करतो, तरी पण त्याच्या सगुण निर्गुण रूपात दर्शन नाही. मार्ग चुकीचा आहे का? मार्ग बरोबर आहे. देवाची कृपा नाही का? देवाची कृपा आहे. मग अडचण काय आहे? पहिली अडचण अशी आहे, आपण सगळी माणसं परमार्थाच्या वाटेवर प्रवास करत असलो तरी जेवढं प्रेम प्रपंचावर अजून तेवढं देवावर बोला 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 नाही. दुसरं कारण असं आहे, शरीरानं परमार्थाची क्रिया होताना आमचं मन तिथे उपस्थित असतंच असं
कीर्तन ऐकायला आलेली सगळी माणसं बसलेली कीर्तनात असले तरी कीर्तन ऐकतातच असं आता कुठल्या तरी बाजूला हलवा ना मान, मला पुढे जायचं अजून. शरीरानं कीर्तनात असलेली माणसं मनानं कीर्तनात असतात असं नाही. सगळीच, याचा अर्थ सगळेच नसतात असंही नाही. पण मात्र ज्ञानोबारा म्हणतात साधन करताना जर मन बुद्धी उपस्थित नसेल त्रिवेणी संगमी चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. नाही जावी तरी ते व्यर्थ. चित्त नाही जावी तरी ते व्यर्थ. प्रमाण सिद्ध केलंय. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. कधी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. आपण कितीही मोठी तीर्थयात्रा केली, नामस्मरण केलं, पूजा प्रार्थना केली, व्रत केलं, उपास तपास केला, पण ती प्रत्येक क्रिया करताना शरीर उपस्थित असल्यानं मन जर तिथे उपस्थित नसलं तर मात्र ती व्यर्थ आहे. तिसरं महत्वाचं कारण आहे, श्री संत नाथ महाराज म्हणतात या जगात आजपर्यंत ज्या ज्या लोकांना भगवत दर्शन झालं त्यापैकीच्या कोणालाही साधूच्या कृपेशिवाय भगवत दर्शन झालं नाही. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. देवाच्या कृपे करता साधूची कृपा. इकडे पहा, साधूच्या कृपे करता साधूची सेवा. तरी तनुमनो जिवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले, जिने अंतःकरण बोधले संकल्पा नाही. देवाच्या कृपे करता साधूची कृपा, साधूच्या कृपे करता साधूची सेवा. साधूच्या सेवे करता साधू ओळखू यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे? यायला पाहिजे. मला सांगा, आपल्या बाजूला कोणी साधू नसतील का असतील पण आपल्याला ओळखू येत नसतील? आपल्या भोवताल या जगामध्ये, भोवताल म्हणजे लगेच आजूबाजूला नका पाहू, पण आपल्या बाह्य आत्या बाजूच्या जगामध्ये कोणीही संत नसतील का असतीलही पण आपल्याला ओळखू येत नसतील? हे पहा, सोपं विचारतो. आपण भाग्यवान आहे का ज्ञानोबा तुकोबाराच्या काळात जन्माला आलेले लोक भाग्यवान आहेत? आपण स्वतः भाग्यवान आहेत, पण आपण जर संतांच्या नंतर 450 आणि ज्ञानोबराच्या नंतर 750 वर्षांना जन्माला आलो तरी स्वतःला भाग्यवान मानत असू, तर आपल्यापेक्षाही त्यांच्या काळात जन्मलेले लोक कसे आहेत? भाग्यवान आहेत. त्यांच्या अगोदरच्या काळात जे जन्म, संतांच्या अगोदर जे जन्माला आले ना, त्यांच्याही पेक्षा संतांच्या नंतर आलेले लोक भाग्यवान आहेत. त्यांच्या अगोदर जन्माला लोकांना आदर्श म्हणून कोण होतं समोर? आपल्याला तरी महाराजांनी सांगितले, मार्ग दाऊन गेले आधी दयाने दिसंत ते नेची पंथे चालू जाता. आपल्याला त्यांच्या मागे जाता येत आहे. त्याच्या अगोदरच्या लोकांना कोणा मागे जाता आलं असतं? जाता येणार नाही. आणि म्हणून आपण भाग्यवान, आपल्यापेक्षा त्यांच्या काळात जन्माला आलेले लोक भाग्यवान, त्यांच्याही पेक्षा त्यांच्या काळात जन्माला येऊन ज्यांनी ज्ञानोबा तुकोबाला म्हणजे सगळ्या संतांना प्रत्यक्ष पाहिलं ते भाग्यवान, आणि त्याच्याही पेक्षा ज्या ज्ञानोबा तुकोबाच्या काळात जन्माला आले त्यांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं आणि पुन्हा त्यांना प्रत्यक्ष पाहून त्यांच्याशी त्यांचा प्रत्यक्ष संवाद झाला, हे लोक त्याच्याही पेक्षा भाग्यवान. काय झालं? आपण भाग्यवान, आपल्यापेक्षा संतांच्या काळात जन्माला आलेले लोक भाग्यवान, त्यापेक्षा त्यांच्या काळात जन्मलेून ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं, धन्य म्हणवीन इह लोके लोका भाग्य आम्ही तुका केला, ते भाग्यवान. आणि त्याच्याही पेक्षा ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं आणि त्यांचा प्रत्यक्ष संवाद झाला ते विशेष भाग्यवान. मग ज्यांचा आणि संतांचा प्रत्यक्ष संवाद झाला त्या सगळ्या लोकांना ते संत ओळखू आले होते का? तुकोबाराबरोबर जे लोक बोलले त्या सगळ्यांना तुकोबारा कळाले का? ज्ञानोबाराबरोबर ज्या लोकांचा संवाद झाला त्या सगळ्यांना ज्ञानोबा कळाले का?
जर ज्ञानोबराबरोबर संवाद झालेल्या लोकांना ज्ञानोबरा कळाले असते तर ज्ञानोबराला सिद्ध बिट्टात जाऊन राहायची गरज पडली नसते. त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं नसतं. ज्या सोडून निदान त्यांना मातीच्या खापरा करता तरी फिरावं लागलं नसतं. तुकोबाराय ओळखू आले असते तर त्यांचा गाथा बुडवला गेला नसता. तुकोबाराय ओळखू आले असते तर त्यांना गाव सोडून बाहेर जाऊन राहावं लागलं नसतं. कोपला पाटील गावीचे हे लोक आता माझं विक ते गाव सोडून बाहेर गेलेत. तुकोबाराय जर ओळखू आले असते तर त्यांना मंबाजी बनव काट्याच्या काठीनं मारलं नसतं. म्हणून प्रत्यक्ष संत भेटले त्यांच्याशी संवाद झाला तरी ते त्यांना ओळखू आले नाही. याचा अर्थ आपल्याही बाजूला संत असतील पण आपल्याला ओळखू येणार. हे बघा, आपल्यापासून 40 किलोमीटर अंतरावर शिर्डी आहे. शिर्डी हे सध्या जगातलं सर्वात श्रीमंत देवस्थान आहे. बाबांनी बालाजीला ओव्हरटेक केलंय. सगळ्यात श्रीमंत देवस्थान आहे. शिर्डी हे सगळ्या जाती धर्माचं श्रद्धास्थान आहे. बाबा हे साईबाबा हे सर्व जाती धर्माचं श्रद्धास्थान आहे. आजपासून 108 वर्षांपूर्वी बाबा होते. बाबांना पाहिलेले लोक जिवंत नाही आहेत आता, पण बाबांना ज्या लोकांनी पाहिलंय त्या लोकांना पाहिलेले लोक आता जिवंत आहेत. बाबांना ज्यांनी पाहिलंय ना त्यांना पाहिलेले, म्हणजे बाबांना पाहणारे त्यावेळच्या काळात जी छोटी माणसं होती ती माणसं आता वयोवृद्ध झाली. त्यावेळच्या काळामध्ये त्यांच्या नातवांनी त्यांना पाहिलंय. आता ती माणसं अजून जिवंत आहेत. 108 वर्षापूर्वी बाबा जेव्हा प्रत्यक्ष होते त्यावेळच्या काळामध्ये दिवाळीच्या दिवशी बाबांना आपल्या चावडीमध्ये दिवा लावायचा होता आणि त्या दिवा लावण्या इतकं तेल सुद्धा लोकांनी दिलं का? दिवा लावायला किती तेल लागतं? दिवे तुम्हीच लावता ना घरात? दिवा लावायला किती तेल लागतं? चमचाभर तेल लागतं. ज्या बाबांना दिवाळीच्या दिवशी एक दिवा लावण्या इतकं तेल ज्या लोकांनी दिलं नाही, आज तेच लोक बाबांच्या नावावर रोज दिवाळी करतायत. याचा अर्थ भेटले पण ओळखू आले. चला पुढे. आपल्यालाही संत भेटतील पण ओळखू येणार नाही. मग ओळखू आले नाही तर सेवा घडणार नाही. सेवा घडली नाही कृपा होणार नाही. कृपा झाली नाही देवाची भेट होणार नाही. मग आम्हाला संत ओळखू आले पाहिजे. याकरता श्री तुकाराम महाराजांनी साधू ओळखण्याच्या करता साधूची 2 लक्षणं अभंगाच्या पहिल्या चरणात. पवित्र देह वाणी पुण्यवंत, पवित्र देह वाणी पुण्यवंत, पवित्र देह वाणी पुण्यवंत, पवित्र देह वाणी पुण्यवंत, पवित्र देह वाणी पुण्यवंत,
मी त्याच्यामुळेच थांबलो होतो, मला माहित होतं हे टाळ्या वाजवणार. एकदा मनापासून टाळ्या वाजवा, एकदा जोरदार. हे सगळी मंडळी आपल्या या तालुक्यांचं वैभव आहेत आणि आपली मंडळी आहेत हे त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे. विठाला विठाला हरी विठाला आपल्या गोड आवाजामध्ये महाराजांनी अभंगाचं पहिलं चरण स्वरबद्ध केलं, ज्यामध्ये श्री तुकाराम महाराज सांगतात, साधू किंवा संत ज्यांच्या कृपेनं भगवत दर्शन होणार आहे ते ओळखण्याकरता त्यांची 2 लक्षणं आहे. त्याचं पहिलं लक्षण त्यांचा देह पवित्र आहे आणि त्याचं दुसरं लक्षण त्यांची वाणी पवित्र आहे. पवित्र तो देह. हे पुरे इकडे पहा, बैठे बैठे सावधान, इकडे पहा. ते बारक्या पोराचं ऍडजस्ट करतो मी, बाकीचे इकडे पहा. साधूचा देह पवित्र आहे आणि साधूची वाणी पवित्र आहे. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. दैनंदिन जीवनात आपल्या सगळ्यांचा पवित्र गोष्टींची रोज संबंध येतो. जुन्या पिढीची माणसं आहेत. बाबा समोर बसलेले आहेत, हे पेटी मास्तर आहेत, मागे बाबा बसलेत, धोत्रावाली टोपीवाली मंडळी ही सगळी जी समोर बसली पायजामावाली इथपर्यंत. या ज्या आजी समोर बसल्यात ना, नऊवारी पातळातल्या जुन्या पिढीच्या, पाय हे बघा, या इथे बसल्या, तिथे बसल्या, तिकडे मागे डोक्यावर पदर घेऊन बसल्या पा त्या चष्मेवाल्या आजी, या सगळ्या जुन्या पिढीच्या. राहू द्या आता बाकीच्या, हा राहू द्या काही नाही. या पिढीची माणसं जर सकाळी सकाळी घराच्या बाहेर निघाली आणि समोरून गाय येताना दिसली तर काय करायची हो? गायचं दर्शन घ्यायचे, गायचं दर्शन घ्यायचे. त्यांच्या मनात उपजत असे संस्कार होते की गाय पवित्र आहे. गाय पवित्र आहे म्हणून आपण तिची वर्षातून एकदा कृतज्ञता म्हणून पूजा करतो. गायची, नुसत्या गायची करत नाही, वासरासह गायची पूजा करतो. त्याला नुसत्या गायची पूजा करून चालत नाही. गोवत्स, गाय आणि वासरू त्याच्यासहित. का बरं गाय वासराची पूजा करायची माहिती तुम्हाला? आमच्या घरी आहे म्हणून, बरोबर ना? गाय वासराची पूजा करण्याचं कारण लक्षात ठेवा. ज्या गायीनं आपल्या आईनंतर तिच्या वासराच्या वाट्याचं दूध आपल्याला दिलं, तिची कृतज्ञता म्हणून गोवत्स द्वादशीला आपण गायीची पूजा करतो आणि मग आपली दिवाळी सुरू होते. म्हणजे काय गोष्ट त्याच्यातून क्लिअर झाली? गाय ही वासरा करता दूध देते. गाय कोणा करता दूध देते? वासरा करता दूध देते. बरीच माणसं म्हणतात गाय वासरा करता दूध देते का काय माहिती नाही, जन्माला आल्यावर तिच्या पुढे न्यायचं. बोला ना, आता बोला ना. मग कुठे न्यायचं? चंद्रपूर घाटात. गाय वासरा करता दूध देते, वासरा करता, लक्षात ठेवा. आणि म्हणून परवडतं नाही परवडतं ते सगळं चर्चेचा भाग आहे, ते सोडून द्या, मला त्याच्यात पडायचं नाही. पण एक गोष्ट सांगू, निदान ते चारा पाणी शोधायच्या योग्यतेचं झालं ना, मग खुशाल सोडा, तुम्हाला कुठे सोडायचं. पण निदान त्याला चारा शोधता आला पाहिजे, चारा खाता आला पाहिजे, आणि निदान त्याला त्याचं पाणी शोधता आलं पाहिजे, पाणी पिता आलं पाहिजे. तिथपर्यंत तरी त्याला आपण सांभाळलं पाहिजे का नाही सांभाळलं पाहिजे? बरं, ती त्याच्या वाटत्या वासरा करता ती 5-25 लिटर दूध देते. आपण ठरवलं तरी ते वासरू स्वतः तेवढं घेणार? बोला ना, बोला ना. घेईल का हो? घेणार नाही. तरी पण ते आपल्या करता ठेवणार आहे. त्याच्या वाट्याचं सकाळ संध्याकाळ 1 लिटर अर्धा लिटर काहीतरी देत जाऊ. चारा पाणी शोधेपर्यंत आपण त्याला सांभाळू. आणि एकदा चारा पाणी खाण्याच्या योग्यतेचं झालं, मग तुम्हाला मार्ग मोकळा आहे. सांगू का तुम्हाला? विनंती करतो तुम्हाला, देवाला घाबरू नका. काय काय काय? देवाला घाबरू नका, पण कर्माला घाबरा. कर्माला घाबरा. निदान तेवढं आपलं कर्म. खरं सांगतो तुम्हाला प्रामाणिकपणानं, मला जाऊ द्या, ज्यानं सोडलं ना तेवढा एक माणूस सोडला तर उरलेल्या सगळ्या माणसाला वेदना होतात जाताना येताना. पण कोणी थांबूनही त्याला काहीच पुढे करण्याचा काही पर्याय माणसांच्या जवळ शिल्लक नसतो. आणि म्हणून गाय वासरा करतात दूध देते, तेवढं लक्षात ठेवा. जाऊ द्या, मी असा मुद्दा सांगत होतो तुम्हाला. गाय पवित्र आहे. गायीपेक्षा गायीचं गोमूत्र पवित्र आहे. आसनामध्ये वाघाचं कातडं पवित्र आहे, हरणाचं कातडं पवित्र आहे. शक्य नाही झालं घोंगडी सगळ्यांकरता पवित्र आहे. खरं म्हणजे आता हरणाचं आणि वाघाचं कातडं काही विशेष नाही. काही भरपूर बिबटे आहेत, कुठं धरता येईल, कोणत्या गाडीनं उडवता येईल, आणि काही त्याचं कातडं काढता येईल. काही फार महाग आहे का नाही, कुत्र्या मांजऱ्यापेक्षा जास्त आहेत बिचारे. त्याच्यामुळे फक्त वाघ मारला, हरिण मारलं तर सुटायला सलमान खान इतके पैसे नाही, नाहीतर काय अडचणीचं नाही. ते कातडं घेऊन साधना करता येईल.
वाघाचं कातडं पवित्र आहे, हरणाचं कातडं पवित्र आहे, सगळ्यांसाठी घोंगडी पवित्र आहे. वस्त्रामध्ये रेशीम नावाचं वस्त्र पवित्र आहे. पक्ष्यामध्ये मोर पवित्र आहे, प्राण्यांमध्ये गाय पवित्र आहे. इकडे पहा, धातूमध्ये सोनं पवित्र आहे. सोनं माहिती तुम्हाला? सोनं नाही माहिती? पाटील बाई तुम्हाला माहिती की नाही सोनं? सोनं माहिती नाही अशी बाईच भेटली नाही मला अजून. नंदू महाराज, काय काय माणसांना अजून गाथा ज्ञानेश्वरी माहिती नाही, पण सोनं माहितीच आहे. सोनं सगळ्यांना माहिती आहे. सोनं हा धातू पवित्र आहे. सोनं प्रत्येकाच्या अंगावर असलं पाहिजे. हे तुमच्या फायद्याचं आहे. सोनं प्रत्येकाच्या अंगावर असलंच पाहिजे असं माझं मत नाही, शास्त्राचं मत आहे. तुमच्या फायद्याचं आहे ना? अरे हा का नाही? मग तेव्हा लगेच रेंज मध्येच आहे त्या काय. सोनं प्रत्येकाच्या अंगावर असलंच पाहिजे. का बरं? सोनं अंगावर असताना साध्या पाण्यानं स्नान केलं तर सुवर्ण स्नान केल्याचं पुण्य मिळतं. म्हणून सोनं प्रत्येकाच्या अंगावर असलंच पाहिजे. त्याच्या खाली एक नियम आहे, तो पण नियम सांगू का नको सांगू? सांगू ना. सोनं प्रत्येकाच्या अंगावर असलंच पाहिजे हा नियम आहे. आणि त्याच्या खाली पोट नियम आहे, परिस्थिती असली तरच. नाही तर जुन्या काळातली माणसं म्हणायची, म्हाताऱ्या म्हणायच्या, शेजारचीनं सरी घातली म्हणून आपण नको 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 एवढ्या बागा येतात. सोनं धातू पवित्र आहे, तांब धातू पवित्र आहे. अशा अनेक पवित्र वस्तू आहेत. या सगळ्या पवित्र वस्तूंना कधीतरी अपवित्रता जर आली तर त्याला पवित्र करण्याचं सामर्थ्य गंगेत आहे. गंगेच्या स्नानानं कळत न कळत केलेल्या पापाची निवृत्ती होते. आणि जगातल्या सगळ्या पवित्र वस्तूंना पवित्रता आली तर त्यांना पवित्र करते गंगा. गंगा इतकी पवित्र आहे, स्नानानं पवित्र आहे, डोळ्यानं पाहिली तरी पण पवित्र आहे. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. नामदेव महाराज म्हणतात गंगा नुसती डोळ्यानं पाहिल्यावर पवित्र असं नाही, बसल्या जाग्यावर तिचं स्मरण केलं तरी पण वाचे म्हणता गंगा गंगा वाचे, 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 म्हणता गंगा गंगा. सकळ दोष जाती गंगा, सकळ दोष जाती गंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, ब्रह्मगिरी. मार्गाने सप्रमाण सिद्ध केलंय. गंगा बसल्या जागेवर स्मरण केलं तरी सुद्धा पवित्र आहे. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. आपल्याला एक सकाळी श्लोक म्हणायला सांगितला. पहा इकडे पहा. गंगेचे यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधक कुरु. आपल्याला हा श्लोक म्हणायचा. कधी? स्नान करायच्या वेळेला हा श्लोक म्हणायचा. आंघोळ करताना हा श्लोक म्हणायचा. कोणता? विसरले का? ध्यानात आहे. गंगेचे यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधक कुरु. हा श्लोक म्हणायचा. हा नाही ध्यानात राहिला, सोपा श्लोक सांगतो तुमच्या सगळ्यांकरता. एकदा स्पेशल म्हणलाय तो श्लोक. गंगा सिंधू सरस्वती च यमुना. पहा काय खुल्ले पहा. आणि एवढं पण ध्यानात नाही राहिलं ना, एवढं ध्यानात नाही राहिलं. जेवढ्या नद्यांची नावं आपल्याला माहिती आहे, शावर खाली उभं राहिलं का तेवढ्या नद्यांची आठवण करायची, तेवढ्याचं स्नान केल्याचं पुण्य मिळतं. गंगा पवित्र आहे. आता पुढे ऐका. जी गंगा जगातल्या सगळ्या अपवित्र वस्तूंना पवित्र करते, उद्या ती गंगाच अपवित्र झाली तर तिला काय सोय आहे? या गंगेला पवित्र करण्याकरताची सोय आहे साधूची सेवा. परमश्रद्धेय श्री गुरु रामकृष्णदासजी महाराज लवितकर, वारकरी संप्रदायाचं भूषण ॲडव्होकेट जयवंत महाराज बोधले. ॲडव्होकेट पण आहेत आणि डॉक्टरेट पण आहेत. आणि परमश्रद्धेय श्री हरिभक्तीपरायण भगीरथजी महाराज काळे. आम्ही तिघेजण रामेश्वरला शिवरात्रीच्या आदल्या 2 दिवस अगोदर, शिवरात्रीच्या नंतरच्या 1 दिवस, तिथे आम्ही रामेश्वरला संध्याकाळच्या वेळेला बसलो होतो, रात्री 12 वाजता. आणि
जयवंत महाराज बोधलेने त्यांना वारकरी परंपरेला कुंभामध्ये असलेलं जे स्थान आहे त्याच्याबद्दलची माहिती विचारली आणि श्री गुरु बाबांनी त्यावेळेला ती सांगितलेली माहिती आहे. कीर्तनानंतर घरात बसल्यावर त्याने सांगितलं, गंगेच्या स्नानानं पवित्रता होण्याकरता कुंभाची योजना नाही आहे. हिमालयाच्या कडेकपारीमध्ये शेकडो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या साधूच्या स्नानानं गंगेला पवित्रता येण्याकरता कुंभाची योजना आहे. आज या जगात असे अनेक साधू आहेत की ज्यांचा या जगाशी काहीही संबंध नाही आहे. श्वास घेण्यापुरता त्यांचा या जगाशी संबंध आहे. अखंड देवाच्या बरोबर चिंतन आणि तादात्म्य असलेले हे लोक ज्या वेळेला तिथे येतात आणि त्या गंगेचं पवित्र स्नान करतात त्यावेळेला ती गंगा काय होत असते, पवित्र होत असते. भक्त पुंडलिकाच्या जीवनातला प्रसंग आहे. कोकट मुनीच्या आश्रमाच्या बाहेर एक दिवस भक्त पुंडलिकाचा मुक्काम घडला. संध्याकाळच्या वेळेला पाहिलं तर 3 मलिन स्त्रिया त्यांना आश्रमात जाताना दिसल्या. चेहऱ्यावर ग्लानी आलेली, केस विस्कटले, कपडे फाटलेले आहेत, मळालेले आहेत. पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर पाहतात तर लावण्य होती, तेजपुंज अशा स्वरूपाच्या 3 स्त्रिया त्यांना आश्रमाच्या बाहेर जाताना दिसल्यात. याने त्यांना थांबवलं, हटकलं आणि विचारलं, आपण कोण आहात? रात्री पाहिलं तर तुमच्या चेहऱ्यावर ग्लानी आली होती आणि आज पाहतो तर लावण्य होती, तेजपुंज स्वरूप तुम्हाला प्राप्त झालं. आपण कोण आहेत आणि हे स्वरूप तुम्हाला कसं मिळालं? त्याने सांगितलं, आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती सारखे पवित्र तीर्थ आहोत, पण अशा अनेक पाप्यांनी आमच्यामध्ये स्नान केल्यावर आम्हाला जी ग्लानी येते, आम्हाला जी अपवित्रता येते, ती अपवित्रता घालवण्याकरता आम्ही रात्रीच्या वेळेला येथील साधूची सेवा करतो आणि मग त्या साधूच्या सेवेनं आम्हाला पुन्हा त्याच प्रकारचं पवित्र स्वरूप प्राप्त होतं. शास्त्र सांगतं रात्री 12 ते 3 हा जो मध्यरात्रीचा काळ आहे, या काळामध्ये तीर्थामध्ये स्नान करायचं नाही का? त्यावेळेला ती सगळी तीर्थे तयाठाया येते पुनीत व्हाव्या, हे सगळे साधूच्या सेवेमध्ये असतात हे तीर्थ आणि ते स्वतः काय होत असतात, पवित्र होत असतात. तीर्थे तयाठाया. आणि म्हणून गंगा जी आहे ही गंगा सगळ्या अपवित्र वस्तूंना पवित्र करते, पण साधूच्या मुळे मात्र गंगा सुद्धा काय होत असते, पवित्र होत असते. कारण साधूचा देह पवित्र आहे, पवित्र तो देह. जे तुकाराम महाराज साधूचा देह पवित्र म्हणतात तेच तुकाराम महाराज म्हणतात या जगामध्ये अपवित्र वस्तूंमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर हे शरीर आहे. देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे, कृमी कीटकांचा साला रवरव दुर्गंधी हे, अमंगळतेचा बांधा. अमंगळ तिचा बांधा. बांधा म्हणजे शरीर, अमंगळ म्हणजे अपवित्र. पवित्र या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आहे अपवित्र आणि अपवित्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अमंगळ. अमंगळ शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आहे मंगळ. मग ज्या अर्थी अमंगळ तिचा बांधा, अमंगळ म्हणजे अपवित्र. एका बाजूला म्हणतात देह पवित्र, एका बाजूला म्हणतात अमंगल आहे. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीरा आईसे. एका बाजूला म्हणतात शरीरा आईसे अपवित्र नाही, दुसऱ्या बाजूला म्हणतात पवित्र. तो देह, हा देह अमंगळ, तो देह पवित्र. एकच माणूस जेव्हा आपल्या एका बोलण्यानं आपल्या पहिल्या बोलण्याचं खंडन करत असेल त्यावेळेला त्याला वदतो व्याघात दोष म्हणतात. आपणच बोलायचं ना आपल्या बोलण्याचं खंडन आपणच करायचं. इकडे पहा, एका वाक्याचा दृष्टांत सांगतो तुम्हाला. आपणच बोलायचं आणि त्याचं खंडन आपणच करायचं, त्याला म्हणतात वदतो व्याघात दोष. आपल्याच दुसऱ्या बोलण्यानं आपलं पहिलं बोलणं पुसून काढायचं, खोडायचं, त्याला म्हणतात वदतो व्याघात दोष. एका वाक्याचा दृष्टांत जेवढे 5G रेंजमध्ये तेवढ्यानंच कळेल. आमच्या गावात एक फार म्हातारी होती आणि जी फार म्हातारी होती ती लहानपणीच वारली. काय 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 आमच्या गावात एक फार म्हातारी होती आणि जी फार म्हातारी होती ती लहानपणीच वारली. दोन्ही गोष्टी एका वेळेला खऱ्या आहे का? दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत? नाही. तसं इथे एकदा म्हणतात पवित्र आहे, एकदा म्हणतात अपवित्र आहे. मग दोन्ही खऱ्या आहे का दोन्हीतली एकच खरी आहे? सांगतोय का? दोन्ही खऱ्या आहे, कारण सांगणारे तुकाराम महाराज आहेत. आपल्यासारखा सामान्य माणूस असता दोन्हीतलं कोणतं तरी एकच खरं झालं असतं. सांगणारे तुकाराम महाराज आहेत, दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत. कसं काय? पवित्र म्हणतात तेही बरोबर आहे आणि अपवित्र म्हणतात तेही बरोबर आहे. पवित्र कसं काय म्हणतात? ते म्हणतात तो म्हणजे साधूचा पवित्र आहे आणि हा म्हणजे जीवाचा अपवित्र आहे. दुसरा युक्तिवाद असा आहे, उपजता शरीर हे अपवित्रच आहे आपल्या सगळ्यांचं, पण ज्ञानोबा तुकोबाला या अपवित्रचं पवित्र करता येत आहे.
तो न दूरचा आणि हाने जवळचा. तो म्हणजे दूरचा आणि हा हे कशासाठी वापरतो सर्वनाम? हा जवळचा. हा जो आहे ना हा जीवाचा, हा नाशिवान. पण तो जो आहे ना संतांचा, तो मात्र पवित्र आहे. मग आपला जर अपवित्र असेल तर ते पवित्र होणारच नाही का? होणार ना. हे बघा, दोन्ही गोष्टी कशा खऱ्या सांगतो ऐका. पहिल्यांदा सांगतो अपवित्र कसं काय. मला सगळ्या माता भगिनी माफ करतील, मला माझ्या वयाची मर्यादा आहे. मोठ्या माणसाच्या मुखातलं बाकी जसं जसं सांगतो, मला फक्त एवढं सांगायचं, शरीर अपवित्र आहे. ज्या काळात जीवाची उत्पत्ती होते, शरीराची उत्पत्ती होते, त्या काळात स्त्रीला अपवित्र मानलं जातं. म्हणून ज्याची उत्पत्ती अपवित्र काळात आहे तो अपवित्र आहे. त्याचा जन्म झाल्यापासून तर जन्माला येईपर्यंत, म्हणजे त्याची निर्मिती झाली पण जन्माला येईपर्यंत 9 महिन्यांचा काळ आहे. तोपर्यंत तो आईच्या उदरामध्ये असतो. ज्या गर्भात आईच्या तो राहतो त्याच्या बाजूची जी व्यवस्था आहे ती गर्भवासाचे दुःख गाडे कवनापुढे सांगावे, काय काय तिथे नाकी तोंडी कृमीकडे विष्टालेप चोहीकडे, आजूबाजूला विष्टा मलमूत्र आहे आणि त्याच्या आतमध्ये तो गर्भ कलाकालाने एक दिवस वाढत असतो. 9 महिन्यांचा गर्भ होतो. या 9 महिन्याच्या काळामध्ये मलमूत्र विष्टालेप त्याच्या बाजूला आहेत, म्हणजे अपवित्र वस्तूंमध्ये त्याचं वास्तव्य आहे. त्याही 9 महिन्यामध्ये त्याला पवित्र म्हणता येत नाही. चला पुढे त्याचा जन्म झाला. जन्म झाला की फार मोठी व्यवस्था करतात. जन्म झाला की फार मोठा इव्हेंट करतात. जन्म झाला की फार मोठं स्वागत करतात. लाडू काय वाटतात, बर्फी काय वाटतात, पेढे काय वाटतात, गावाला जेवण काय देतात, मंडप काय घालतात, लाइटिंग काय करतात, भजनी मंडळाला काय बोलवतात, भजन काय करून घेतात, सगळ्या भजनी मंडळाला कपडे काय घेतात, सगळ्या गाव नाही घेत का? नाही घेत. ते नाही म्हणतात, ते म्हणतात कपडे फिपडे नाही घेत. तुम्हाला सांगू का, आपल्या अगोदरच्या पिढीचे जे भजनी होते ना, ते भजनी फार हुशार होते. तसं आपण काय करतो, आपण यादी देत नाही. ते अगोदरच्या पिढीचे भजनी काय करायचे, यादी द्यायची. यादी भजन तुमच्या घरी, मग ते यादी द्यायचे. तुमच्या घरी भजन ठेवायचं ना, मग गुळ आणा, चहा लागेल, नाही का, द्यायचे का नाही, यादी द्यायचे. चहा लागेल, गुळ लागेल, तंबाखूची पुडी लागेल, बिडीचा बंडल आहे का. ते म्हणले काड्याची पेटीला माझ्याकडून विसरली होती ना, त्याही सांगितलं काड्याची पेटी लागेल. काड्याची पेटी लागतेच बाबा, कोणता कार्यक्रम असो काड्याची पेटी पाहिजेच. इकडे बा, किती पण मोठं बारसं केलं तरी ज्याचा जन्म झाला त्याचा 12 दिवस विटाळ पाळतात का नाही? मग ज्याचा विटाळ पाळतात ते पवित्र आहे का? नाही. अपवित्र शरीर आईसे शरीर अपवित्र आहे. मग पवित्र कसं काय सांगतो ऐका. उपजता देवानं आपल्याला दिलेलं शरीर अपवित्रच आहे, पण ज्ञानोबा तुकोबरला त्याला पवित्र करण्याचं सूत्र माहिती आहे. घडलेली गोष्ट सांगतो, इकडे पहा. लांब गावाला कीर्तनाला गेलो होतो. गावाचं नाव सांगत नाही काका, काय कोणाच्या पुढं पाहुणे निघतात आणि हे लोक 9च्या आत त्यांना फोन करून सांगतो तुमच्या गावचं आमच्या गावात सांग. ते गाव कायमचं बंद होतं. त्याच्यामुळे गावाचं नाव सांगत नाही. लांब गावाला कीर्तनाला गेलो होतो. 9 ते 11चं कीर्तन होतं. अगोदर जेवणाची व्यवस्था होती. त्या ग्रामस्थाने एका जुन्या मध्यम वयाच्या एका म्हातारीच्या घरी जेवणाची व्यवस्था केली होती. म्हातारी फार छान होती. स्वयंपाकामध्ये ती अतिशय तरबेज होती. ज्या बाईला खूप चांगला स्वयंपाक येतो तिला काय म्हणतात, काय 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 सुगरण म्हणतात. जी बाई युट्यूबला पाहून स्वयंपाक शिकली तिला काय म्हणतात, तिला मम्मी म्हणतात. त्या आजीनं खूप चांगला स्वयंपाक येत होता. त्या आजीने खूप छान स्वयंपाक केला. म्हणजे प्रत्येक पदार्थाला त्याच्या स्वतःची वेगळी चव होती. पातळ भाजी काय, सुकी भाजी काय, भात काय, भाकरी काय, कोशिंबीर काय, असं भजे काय, छान सगळा स्वयंपाक होता. त्या प्रत्येक पदार्थाला त्याच्या स्वतःची वेगळी चव होती. काही काही वेळेला असं असतं सचिन महाराज, पदार्थांची नावं वेगळी वेगळी असतात आणि चव सगळ्याची सारखी असते का नसते? कसं काय, हॉटेलात गेलं तर पदार्थाची नाव वेगळी वेगळी असतात, आहे का नाही? पदार्थांच्या किमती सुद्धा वेगळ्या वेगळ्या असतात आणि ग्रेव्ही सगळ्याची तुम्हाला कसं काय माहिती? म्हणा आम्ही आषाढातून आलोय आताच. या वेळेला काही लोकांनी देवाच्या नावानं बोट मोडली आषाढात, वद्य पक्षात देवाच्या नावानं. कसं काय? ते म्हणले काय देव आहे म्हणे, तो काय आमच्या बऱ्यावर नाही, देवाचं काय खरं नाही.
त्यानं एका रविवारी चतुर्थी टाकली आणि एका रविवारी एकादश टाकली. लोकांनी देवाच्या नावानं सुद्धा हा ना नाराज झाले लोक. ते म्हणले एक तर एका पंधरवड्यात 2च रविवार आणि त्याच्यात अशी सगळी अडचण झाली. लोकांनी फार मंगळवार बुधवार मग ऍडजस्ट करून घेतला. कसं तरी तेव्हा कसे तरी बिचारे श्रावणात आले. आता 2-4 महिने तक धरतीन जरा बिचारे. इकडे पा विठाला विठाला. हरी विठाला. त्या आजीने खूप छान स्वयंपाक केला होता. जेवायला बसलो, एक भाजी छान होती, खरोखर चांगली झाली होती. ती संपली. आता वाटीतली संपली. 2दा लवकर संपते. कधी एकदा अजिबात आवडत नसली तर ती लवकर संपते आणि एकदा चांगली आवडत असली तर ती लवकर संपते. मग ते चांगली आवडली, संपली. त्या आजीने पुन्हा वाढली. दुसऱ्यांदा पण संपली. त्याने पुन्हा एकदा वाढली. तिसऱ्यांदा पण संपली. तुम्ही कोणाला सांगणार नसले तर तुम्हाला म्हणून सांगतो, फक्त खरं सांगणार नाही ना कोणाला. मला अजून एकदा घ्यायची होती. पण ते जे नाही थांबलं ना वेळेत तर या जुन्या म्हाताऱ्या म्हणतात कधी नाही मिळालं त्या बायका त्या कोणाला सोडित नाही. त्यांच्याकडे फक्त जावायला थोडाफार डिस्काउंट मिळाला तर, नाही तर उरला कोणाला सुट नाही त्याच्यामध्ये. मग मी आपलं झालं, जेवण झालं, हात धुतला, बसलो, फेटा बांधला, निघालो. त्या आजीने हातामध्ये पाणी दिलं, बडीशेप दिली आणि त्याने विचारलं, म्हणे का हो महाराज स्वयंपाक जमला होता का? मी म्हणलं जमला म्हणजे खूपच छान झाला होता. खरं म्हणजे चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. जेवल्या जेवल्या त्यांना म्हणायला पाहिजे होतं की बाबा आजी खूप छान स्वयंपाक झाला होता. पण काय आहे, रोज फुकट खायची सवय, त्याच्यामुळं मग आपलं नुसतंच हां असं बसल्या तुमच्यापर्यंत भावना बरोबर. म्हणजे आजीनं म्हटलं आजी खरंच छान स्वयंपाक झाला होता. त्यातल्या त्यात तुम्ही तिची एक भाजी केली होती ना, ती भाजी फार छान होती. म्हातारी म्हणती कोणती? तुम्ही 4-5 वेळा घेतली होती. मी 3दाच घेतली होती. म्हणलं तीच. आजी म्हणे महाराज तुम्ही कधी कारलं खाल्लंय का? म्हणलं नाही खाल्लं. म्हातारी म्हणे का नाही खाल्लं? आता नाही तर नाही ना, त्याला काय कारण पाहिजे का? काही कारण पाहिजे? नाही खात. म्हातारी म्हणले जर तू कारलं खात नाही तर मगाशी खाल्लं ते काय होतं? मी म्हणलं काय होतं? म्हातारी म्हणे ते कारलं होतं. मी म्हणलं कारलं होतं तर मग मला का कळालं नाही? म्हातारीने दिलं उत्तर लक्षात ठेवा. कारल्याच्या बाबतीत आपण एक मन पाठ केली आहे. 4थी 5वी 7वीला असताना एक मन पाठ केली कारल्याच्या बाबतीत. काय? कडू कारलं तुपात तळलं साखरेत मळलं तरी ते कडूच. आपल्याला काय एकच अभ्यासक्रम होता का सगळ्यांना? जे कारलं स्वभावता देवानं एवढं कडू केलंय ते कारलं मला कळालं का नाही? त्या म्हातारीला विचारलं आजी असं कारल्याला तू काय केलं का कडू कारलं गोड झालं? म्हातारी म्हणली महाराज माझ्या सगळ्या शब्दावर लक्ष ठेवा. म्हातारी म्हणे माझ्या जवळच्या स्वयंपाकाच्या अनुभवानं आणि माहितीनं, 2 शब्द महत्वाचे आहेत, अनुभवानं आणि माहितीनं, मी कडू कारल्यावर अशा प्रकारच्या काही प्रक्रिया केल्या की कडू कारलं गोड झालं. आजीला म्हटलं काय काय केलं? म्हातारी म्हणली महाराज पहिल्यांदा कारलं स्वच्छ धुवून घेतलं, नंतर ते कापून घेतलं, नंतर ते चिरून घेतलं, नंतर ते रेंजमध्ये एकाने तपासले पाहिजे ना, मग कापून आणि चिरून एकच झालं ना. म्हणे ते कारलं स्वच्छ चांगलं धुवून घेतलं, मग ते कापून घेतलं, मग ते चांगलं उकडून घेतलं, मग ते गावठी तुपात परतून घेतलं, मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही शेंगदाण्याचा कूट टाकला, त्याच्यामध्ये काही खोबरं किसून टाकलं, त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकली, त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकला, त्याच्यात थोडंसं ताक टाकलं, त्याच्यामध्ये थोडीशी काय बस आता मला एकटं सांगता येतंय. यांनी कानटाव करून ऐकलं तुम्हाला उद्या कारलंय सगळ्या. म्हणजे त्या सगळ्या प्रकारचे आंबट गोड तिखट आणि तुरट अशा विरुद्ध चवीचे पदार्थ टाकले आणि देवानं कडू केलेल्या कारल्याला एका सामान्य म्हातारीनं गोड केलं. आता ऐका, जर एका सामान्य म्हातारीला तिच्या जवळच्या स्वयंपाकाच्या माहितीनं आणि अनुभवानं देवानं कडू केलेल्या कारल्याला गोड करता येत असेल तर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरला देवानं अपवित्र दिलेल्या शरीराला पवित्र करता येत असेल का? येत नसेल. येत असेल का? पवित्र तो देह. ज्ञानोबराय असं म्हणतात हरिपाठ नावाच्या ग्रंथामध्ये, जर माणसानं सदोदित हरिपाठाची सेवा केली तर त्याचा देह पवित्र पवित्र भय देह त्याचा, पवित्र भय देह त्याचा.
शब्द केले, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. दिवसभराच्या 24 तासापैकीचे 23 तास 30 मिनिटं प्रपंच करा, पण अर्धा तासाच्या वेळेमध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी 27 वेळेला म्हणाल तर महाराज म्हणतात त्याचा देह पवित्र होईल आणि अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आमचा संसार आणि आमचा परमार्थ दोन्ही सुखाचा होईल. कशा करता बोलत होतो? उपजता देह पवित्र आहे, पण त्याला पवित्र करण्याचा सुद्धा ज्ञानोबा तुकोबराला ज्ञात आहे. पवित्र तो देह. दुसरं सूत्र आहे वाणी पुण्यवंत. एखादा माणूस सदोदित 12 वर्ष खोटच बोलला नाही तर तो जे बोलेल ते खरं होतं. त्याला वाचिक तप म्हणतात. वाचिक तप. आपण बोललेलं खरं होतं का? आपण बोललेलं खरं होत नाही. याचा अर्थ आपण खरं बोलत नाही. ते तो तोंडावर नाही म्हणले. वाणी पुण्यवंत. ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने अनेकांचं जीवन बदललं आपण पाहिलंय. सद्गुरू गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू सुभाषपुरीजी महाराज या महात्म्यांना आपण सगळ्यांनी जवळून पाहिलं आणि यांच्या आशीर्वादानं, यांच्या वचनाने, यांच्या वाणीनं अनेकांच्या जीवनामध्ये बदल झालेला आहे आपण सगळ्यांनी पाहिला. वाणी पुण्यवंत. ज्यांचा देह आणि वाणी पवित्र आहे त्यांच्या नावाचं चिंतन केलं तर आपल्या जीवनातली पाप जातात. तयाच्या चिंतने तरतील दोषी. 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 ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांना धन्यवाद. ज्यांनी वाजवल्यासारखं करून आमची समजूत काढली त्यांना पण धन्यवाद. गोड आवाजामध्ये नंदू महाराजांनी अभंगाचं दुसरं चरण स्वरबद्ध केलं, ज्यामध्ये श्री तुकाराम महाराज सांगतात, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी. पातकांच्या पापाच्या राशी जळतील त्यांच्या चिंतनानं. कोणाच्या? ज्यांचा देह पवित्र आहे आणि ज्यांची वाणी पवित्र आहे. देवाच्या नावाचं चिंतन केल्याचं फळ आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. तसं संतांच्याही नावाचं चिंतन केल्याचं फळ आहे. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी. पातकांच्या तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. किंवा ज्ञानदेव म्हणता माया दिली समूळ विलया. किंवा पहिल्या प्रस्तावाने सांगितलं पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. वारकरी मंडळी भजन म्हणतात, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, चांग बोधला शेख मोहम्मद, सावता माळी गोरा कुंभ, जणाबाई मीराबाई, बहिणाबाई, एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा. का बरं या संतांची नावं घेतात? तयाच्या चिंतने तरतील दोषी. अशा प्रकारचे जे संत आहेत त्यांच्या नावाचं चिंतन केलं तर पाप जातं, पण जर त्यांची प्रत्यक्ष सेवा घडली तर तुकाराम महाराज म्हणतात, जगाचा बाप देव आमच्या पायाच्या पायधुळीची अपेक्षा करतो. देवईची रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांच्या नावाचं चिंतन केलं तर जसं पाप जातं तसं त्यांची प्रत्यक्ष सेवा घडली तर आपल्याला असा अधिकार प्राप्त होतो, जगाचा बाप देव आमच्या पायाच्या पायधुळीची अपेक्षा करतो.
बघा तुमच्या सगळ्या आपल्या या माता भगिनींच्या करता एक गोष्ट सांगतो घडलेली. तुकोबराचं चरित्र तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अनेक कथा कीर्तनातून आपण त्या ठिकाणी ऐकलेलं आहे. निदान ढोबळ मानणं तरी तुकोबराचं चरित्र आपल्याला माहिती आहे की त्यांनी प्रत्येक युगात देवाच्या बरोबर अवतार घेतलाय आणि प्रत्येक अवतारामध्ये त्यांनी देवाचं काय केलंय, भजन केलंय. दिनरजनी हाची धंदा किंवा गोविंद गोविंद मना लागली या छंद किंवा माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असेल. सदा सर्व काळ तुकोबरानं देवाचं भजन. शिंक जांभई खोकला ही तुका वेळ वाया, फक्त एवढाच वेळ वाया गेला, उरलेला काळ ते म्हणतात आम्ही भजन केलं. ही प्रमाण तेव्हा होती भजना करता. कोणती? रात्र न कळे दिवस न कळे आता दिनरजनी हाची धंदा. आणि माझं तुम्हाला खोटं वाटत असेल तर खरं सांगा, मी कोणाला सांगणार नाही. आणि सांगितलं तरी तुमच्या गावाचं नाव नाही सांगणार. आपल्या सगळ्यांच्या घरातली पोरं झोप आल्यावर झोपतात का नेट पॅक संपल्यावर झोपतात? काही काही इतके चांगले असतात ना, ते आपलं संपलं तर शेजारच्याला मदत करू लागतात, त्याला आकडा टाकतात. मग आता तेव्हा लाईटीचा आकडा होता, आता वायफायचा आकडा निघाला, नवीन डिजिटल आकडा आहे. एकाने त्याच्या वायफायचा पासवर्ड ठेवला होता. काय पासवर्ड ठेवला होता त्यानं? घे भिकाऱ्या घे. असं जर असता पासवर्ड मला कधी घ्यायची वेळ आली असती ना सचिन महाराज, मी 1000 रुपयाचं रिचार्ज केला असतं तेवढ्यासाठी, पण ते त्याचा पासवर्ड घेतला नसता. हा, पण काय काय माणसं म्हणतात काय करता, गरजवंताला अक्कल नसते. ज्या तुकाराम महाराजांनी अहोरात्र देवाचं भजन केलं त्यांची पत्नी होण्याचं भाग्य लाभलं जिजाईला. आवली जिजाई तिचं नाव. जिजाईचं चरित्र तुकाराम महाराजांच्या चरित्राच्या बरोबर विरुद्ध आहे. जिजाईनं देवाचं नाव तर घेतलंच नाही, उलट देवाला जबाबदार धरलं. चौकात उभं राहून देवाला जाब विचारणाऱ्या 2 महिला आहेत. तात्या तर म्हणतात की देवाला शिव्या देणाऱ्या 2 महिला आहेत. देवाला शिव्या देणाऱ्या 2 महिला आहेत. त्यातलं पहिलं नाव आहे जनाबाईचं, दुसरं नाव आहे जिजाबाईचं. तिसरं घालायचं का कोणाचं? आहे कोणी? आपल्या प्रपंचाची वाताहत झाल्यावर जिजाईनं देवाला जबाबदार धरलंय, तुकाराम महाराजांना नाही जबाबदार धरलं, देवाला जबाबदार धरलंय. आता ऐका, ज्या जिजाईनं देवाचं नाव नाही घेतलं, देवाला जबाबदार धरलं, देवाला शिव्या दिल्यात, ती जिजाई पतिव्रता ठरली. मग असं जिजाईनं नेमकं काय केलं की जिजाईनं देवाचं नाव भजन न घेत करता सुद्धा जिजाई पतिव्रता ठरली? मी तेवढी एक साधना एका मिनिटामध्ये सांगणार आहे आणि थांबणार आहे. माझी तुम्हाला एक विनंती आहे की जिजाईनं केलेली साधना मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ऐकायची. ऐकून झालं का मी सांगतो सोडून द्या, तुम्ही सोडून द्यायची. सांगू का नको सांगू? सांगतो, ऐका. सगळ्यांनी सांगितलं बरंच सांगा म्हणून, ऐका. आता जिजाईनं आयुष्यभरात एकच नियम केला. इकडे पहा सगळ्या महिला मंडळ, इकडे बैठे बैठे सावधान. जिजाईनं आयुष्यभरात एकच नियम केला, आपला पती हाच आपला परमेश्वर आहे आणि त्या पती परमेश्वराची सेवा हाच माझा परमार्थ आहे. म्हणून तुकोबरायला जीव घातल्याशिवाय जिजाईनं जेवण केलं नाही. ऐकलं? द्या सोडून. त्या म्हणल्या सोडूनच दिलंय ना, ते सकाळी दुधाला गेल्यावर संध्याकाळपर्यंत येत श्रावणात बी. जिजाईनं परमार्थ केला. जिजाईनं हा नियम तुकोबाराय भंडारा भामचंद्र घोरडेश्वर डोंगरावर गेले तरी पण बंद नाही केला. एका दिवसाचा प्रसंग सांगतो, ऐका. जिजाई आपल्या पती परमेश्वरा करता तुकोबारा करता शिदोरी घेऊन चालली होती. जिजाईच्या डोक्यावर पाटी आहे, पाटीमध्ये पाण्याची चरवी आहे, त्याच्यामध्ये जिजाईनं तुकोबारा करता बांधलेली भाकरी आहे आणि जिजाईनं पाटी डोक्यावर घेऊन निघालेली आहे. जिजाईला तुकोबाराचा मार्ग शोधण्याकरता जिजाईचा उपक्रम होता, ज्या मातीतून विठ्ठल ध्वनी ऐकायला येईल त्या मातीचा स्वर घ्यायचा आणि त्या वाटेनं प्रवास करायचा. मग जिजाईच्या करता आपला पती, आपला हात तोच परमेश्वर आहे, त्याची शिदोरी डोक्यावर आहे आणि ज्या मातीतून विठ्ठल ध्वनी ऐकायला येतोय त्या वाटेवरून चालताना जिजाईच्या पायात चपला असतील का नसतील? जिजाईच्या पायात चपला. तुकोबाराची शिदोरी घेऊन जाणाऱ्या, इकडे इकडे ऐका, जीन्स पॅन्टवाले, आपल्या पती परमेश्वर तुकाराम महाराजांची भाकरी घेऊन जाणाऱ्या जिजाईच्या पायात चपला नव्हत्या. आपण फक्त ऐकायचं
आपली जिजाई चपला घालून वाढायला आले तरी गप. मी गप जेवायचं म्हणणार होतो तेव्हा ते बाबा म्हणले गप गिळायचं. ज्या जिजाईनं आपल्या पतीला परमेश्वर बांधलं, डोक्यावर शिदोरी घेतली आणि जिजाई निघाली तुकोबऱ्याची शिदोरी घेऊन, त्या जिजाईच्या पायात चपला नव्हत्या. पहिलं कारण, ज्या मातीवरून चालते त्या मातीतून विठ्ठल ध्वनी ऐकायला येत होता, त्याच्या चप्पल नाही. दुसरं कारण, जिजाईच्या डोक्यावर आपल्या पती परमेश्वराची शिदोरी होती. आपण ब्रह्म आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, आणि म्हणून जिजाईच्या डोक्यावर जिजाईच्या पायात चप्पल नाही. अगोदर ताट वाढलं, नंतर जेवणारा नाही आला पाहिजे. अगोदर जेवणारा बसला पाहिजे आणि नंतर ताट आलं पाहिजे, नाही तर तिथं झाकून ठेवलं. अगोदर जेवणारा बसला पाहिजे, कारण तो अपूर्ण आहे आणि अन्न काय आहे? पूर्ण ब्रह्म. एक वाक्य लक्षात ठेवा. मी त्या मंगल कार्याला दिलं होतं आपल्या गोरक्षेटच्या वसंत लॉन्स मध्ये. तिथे त्याने एक बोर्ड लावला होता छान, मी त्याचा फोटो काढून आणलाय. त्याने ते लिहिले तिथे, जेवढं बसेल पोटात तेवढंच घ्या ताटात. का बरं? कर्माचा सिद्धांत लक्षात ठेवा. मगाशी मी सांगितलं, देवाला घाबरू नका, कर्माला घाबरा. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि आपण फक्त ब्रह्म आहे. कुठे का होईना आपण जेवढं ताटात अन्न उष्ट ठेवू ना, आपल्या घरी, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये, लग्नात, हॉटेलात जाऊन विकत घेऊन घेतलेलं तरी उष्ट टाकलं ना, कधीतरी जेवढं उष्ट टाकलं तेवढ्या करताला उपाशी राहावं लागणार म्हणजे लागणार. हो, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, कधीतरी तेवढ्यासाठी उपाशी राहावं लागेल. म्हणून कुठेच ताटात कधीच उष्ट ठेवायचं नाही. ती बुफे सिस्टीम अशा करता निघाली होती का लोक जेवढं लागतील तेवढं घेईल. खरं सांगा, पंक्तीत उष्ट जास्त राहते का बुफेमध्ये जास्त उष्ट राहते? तेव्हा बुफेत जास्त उष्ट राहते. बरं, धोत्रावाली माणसं जास्त उष्ट टाकतात का शर्टिंगवाली? मी नाही म्हणलो बरं, मी नाही म्हणलो. आमचं शिक्षण जर आमच्या दैनंदिन जगण्यात उपयोगाला येत नसेल ना, तर त्या शिक्षणाचा काही उपयोग नाही महाराज. आता वर्तमान काळात आपण लोकांकडे पाहतोय, समाजामध्ये छोट्या छोट्या कारणांनी माणसं आत्महत्या करताना दिसतात. अमुकच बायको नाही मिळाली, आत्महत्या. अमुकच नवरा नाही मिळाला, आत्महत्या. अमुकच डिग्री नाही मिळाली, आत्महत्या. अमुकच दागिना नाही मिळाला, आत्महत्या. अमुकच शिक्षण नाही झालं, आत्महत्या. अमुकच काहीतरी गाडी नाही मिळाली, आत्महत्या. अमुकच पॅकेज नाही मिळालं, आत्महत्या. अमुकच पर्सेंटाईल नाही मिळाले. एखादी अमुकच गोष्ट असली म्हणजेच माणसाचं जगणं यशस्वी होतं, हा नियम पुसून टाका. सगळ्या प्रश्नाची उत्तर मलाच आली पाहिजे, हा नियम पुसून टाका. जगात असा एकही प्रश्न नाही की त्या प्रश्नाला उत्तर नाही. फक्त त्या प्रश्नाचं उत्तर ज्याला माहितीये, आपल्याला तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. कोणीतरी अमुकच आमच्या सोबत असला म्हणजेच माझं आयुष्य होईल असं नाही. आमच्या सगळ्यांचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, निपर पंजोबा, डापर पंजोबा, ढोपर पंजोबा यांचं जीवन चरित्र तपासा. त्यांच्याकडे हजारावर कारण होती अशी. आता ज्या कारणानं तरुण पिढीतले लोक आत्महत्या करताना दिसतात ना, अशी आपल्या अगोदरच्या पिढीकडे हजारावर कारण होती. त्याने आत्महत्या करण्याकरता आपण केली का? त्याने नाही केली. हो, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पहा. आपल्याकडे जी आहे ना, ते अनेकांचं स्वप्न आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. प्राप्त परिस्थितीमध्ये समाधान मानण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे. जाऊ द्या, मी काय मुद्दा सांगत होतो. अन्न हे हे बघा, सप्त्याच्या पंक्तीमध्ये श्लोक होतो. भाजी, पोळी, वरण, भात, शिरा अशी पंगत असली ना, श्लोक म्हणणारे श्लोक म्हणतात. वदनी कवळ जेता नाम घ्या श्री हरीचे, सहज वन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म. राहू द्या पुंडलिक, थांबा तू 5 मिनिटं. पंक्तीवारीने असं ठरवलं, म्हणलं गड्या, काल शिरा झाला, परवा बुंदी झाली, त्याच्या अगोदर लापशी झाली. आपल्या वाड्याची पंगत अशी झाली पाहिजे ना, असं ठरवून टाकलं. मग त्याने असा काय त्याला श्रीखंडाचा बेत केला. आवडते का बदलू? श्रीखंड चालेल का बदलू? श्रीखंड, त्याच्याबरोबर भजे. अशा काळामध्ये त्यांनी चांगली बालुशाही, बासुंदी वगैरे असा सगळा बेत केला. बास का? हा, असं सगळा बासुंदी, बालुशाही असा सगळा बेत केला. आणि पंगत जेवायला बसली. सगळे लोक, हे कालचंच होतं श्लोक म्हणणार वदनी कवळ. त्याला बाबा म्हणा श्लोक. आता ते पंक्ती पठाणच होतं. त्यानं जेव्हा पाहिले ना बासुंदीन, बालुशाहीन, श्रीखंड, चपातीन, मुगाचे भजे, त्यांनी लगेच श्लोक सुरू केला. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा.
सप्त्याच्या लोकांनी ठरवलं 4 दिवस झालेत रोज गोड पंक्ती चालल्यात, आज फक्त आमटी भात करायची गंगागीर भाऊच्या सप्त्यासारखं, बाकी काही वाढवायचं नाही. घरून सगळ्या महिला म्हणल्या आम्ही भाकरी घेऊन येतो. इथं जागेवर आमटी भात केला. आमटी भात आणि भाकरीची चांगली पंगत बसली. सगळे लोक खुश होते, विशेष करून वारकरी सगळे खुश होते. जे 7 दिवस इथे प्रमुख कार्यकर्ते त्यांना रोज इथंच पंक्तीत जेवावं लागतं ते सगळे खुश होते. आज आमटी भाकरीचा बेत जेवायला मिळणार. पंगत बसली आणि यांना श्लोक म्हणायला बोललो. कोणतं? हे कालचं सदा सर्वदा. याने जेव्हा बेत पाहिला ना, आमटी भाकर आमटी भाकर आमटी भाकर करवती बेत नाही का, त्याने श्लोक सुरू केला. रावणा रावणा राज्य गंभीर केले तिथे सारखे. जिजाईच्या पायामध्ये चप्पल नाही कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. जिजाई चालली आहे, चालताना अनवाणी पायाने चालणाऱ्या जिजाईच्या पायामध्ये काटा भरला. पुढचं पाऊल टाकता येईना, खाली वागता येईना, डोक्यावर पाण्याची चरबी आहे त्या शिदोरीमध्ये. एक 10-12 वर्षाचं पोरग पळत आलं. त्यानं आपल्या खांद्यावरची कांबडी काढली, काठी काढली, खाली ठेवली. जिजाईच्या डोक्यावरची पाटी उतरून घेतली, खाली ठेवली. जिजाईला एका दगडावर बसवलं. आपण स्वतः खाली बसला. जिजाईचा पाय आपल्या हातामध्ये घेतला आणि आपल्या गुडघ्यावर जिजाईचा पाय ठेवला. चमत्कार झाला. जेव्हा जिजाईच्या पायाला त्याचा हात लागला त्यावेळेला ते जिजाईच्या पायाच्या वेदना थांबल्या. त्यानं लगेच आपला पाय हातात घेतला आणि काटा काढला पण काटा मोडला. मग तो पळत पळत कोपाटीवर गेला. दुसरा काटा घेऊन. काटा कसा काढतात? नाही दरवर्षी जमला तर 5 वर्षानं का होईना पण काट्यानं. ज्या म्हातारीनं आल्या आल्या सासू म्हणून फार त्रास दिला त्याचा म्हातारपणाला काट्यानं. कॅमेरा चालू आहे. ते पोरग पळत गेले, काटा घेऊन आलं. त्यानं जिजाईचा पाय आपल्या हातामध्ये घेतला. पायाला पायधूळ असल्यामुळे त्याला जिजाईच्या पायातला काटा दिसत नाही. हे म्हणायला बरोबर आहे, पण त्यानं जन्माल्यापासून काटेच काढायचं काम केलंय. त्याचा सक्का चुलत मामा होता कंस. काटा कोणी काढला? पुतनेचा काटा 6 दिवसाचा असताना त्यांनी काढला. रावणाचा त्याच्या राज्यात जाऊन काटा. याला एवढे मोठे मोठे काटे काढता येतात, त्याला काय जिजाईच्या पायातला काटा दिसत नाही का? त्यानं जिजाईच्या पाय हातात धरला आणि डेटॉलच्या पाण्यानं धुवून आणला. बरोबर का? सगळ्या जगाला दुष्काळ पडला ना पाटील, तरी पण काटा शोधायच्या सोल्युशनला दुष्काळ पडतो का? नाही जमलं. आपल्याला दिसतंय तो आपली थुंकी काढून जिजाईच्या पायाला लावतोय, पण तसं नाही आहे. तो जिजाईच्या पायाची पायधूळ काढतोय आणि आपल्या श्रीमुखाला लावतोय. त्यानं जिजाईच्या पायातला काटा काढला, पाटी उचलून डोक्यावर दिली. जिजाई निघाली. पण जिजाईच्या डोक्यात विचार आला, इतक्या दिवस मी इथे आले, मला कधी कोणी चिटपाखरू पक्षी सोडून कोणी दिसलं नाही. हा पोरगा म्हणतो मी गाया वळायला येतो, मग यापूर्वी का दिसला नाही? जिजाईने त्याला थांबवलं, हटकलं, विचारलं, का रे बाबा, यापूर्वी मी इकडे आले, तू म्हणतो मी गाया वळायला आलो, मग यापूर्वी तू इकडे आला मला दिसला नाही? तो म्हणला, जिजाई दिसण्याकरता पुढे असला पाहिजे, मी पुढे नव्हतो, मागे होतो. ती म्हणे, मागे काय करत होता? त्यानं सांगितलं, तुमच्या पायात काटा भरायची वाट पाहत होतो. धावत चालते मागे मागे. का बरं? ज्याच्या डोक्याला मोरपीस आहे, ज्याच्या खांद्यावर कांबळी आहे, ज्याच्या हातामध्ये काठी आहे, ज्यानं सोळं घातलेलं आहे, ज्याच्या कमरेला बासरी आहे, त्यानं उभा गंध लावलेला आहे, त्याच्या कळ्यामध्ये पंचा आहे, त्यानं जर जिजाईला सांगितलं असतं, जिजाई तुम्ही फार सेवा करता तुकाराम महाराजांची, मला तुमच्या पायाची थोडीशी माती द्या, त्याचं हे स्वरूप पाहिल्यावर जिजाईने त्याला पायाला हात लावून दिला असता का? जिजाईनं उलटी त्याच्या हातातली काठी घेतली असती आणि त्याच्या मागे लागली असती. म्हणजे तू इदा आला माझ्या मागे. म्हणून धावत चालती मागे मागे, देव इच्छी रज चरणीची माती. धावत चालती मागे मागे, काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे उगनाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या विडोबा. रखुमाये
माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली 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 माऊली